असं आहे की मी 30 वर्षापासून मुंबईमध्ये राहतो. आता सुद्धा मला मराठी येत नाही आणि यापुढे देखील मी मराठी शिकणार आहे. या अशा वक्तव्याला एक एक मिनिट थांबा, एक मिनिट. तुम्ही पत्रकार मित्रांनो, कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं यालाही काही मर्यादा आहेत. तो संविधान, कायदा, नियम बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय त्या पद्धतीनं तो आपला भारतीय नागरिक आहे. भारतीय नागरिकाला कुठल्याही भागामध्ये 317वी कलम रद्द केलं. कुठल्याही भागामध्ये जाऊन तुम्हाला तिथं राहता येतं, बोलता येतं, तिथं व्यवसाय करता येतो, जमीन खरेदी करता येतं, तो भारतीय असला पाहिजे. आता एखाद्या व्यक्तीने असं दिलं तर त्याला एवढं रंगून काही सांगायचं कारण आहे. त्याच्याबद्दल अजून मी जसं मगाशी म्हणालो की कोंढव्याच्या केसमध्ये लगेच प्रत्येकजण स्टेटमेंट करतं, असं झालं तसं झालं, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडवला, अमुक झालं. अरे बाबा, त्याच्या खोलात जा ना, नक्की काय झालं त्याच्या खोलात जाऊन आपण बघू. शेवटी तुमच्या माझ्या देशात, तुमच्या माझ्या महाराष्ट्रात प्रत्येक महिलेला सुरक्षितता वाटली पाहिजे, संरक्षण मिळालं पाहिजे. तिला पोलिसांचा पण एक कायदा सुव्यवस्थेवर वकूफ असला पाहिजे. ते व्यवस्थितपणे एक आदरयुक्त दबदबा पोलिसांचा त्या ठिकाणी असला पाहिजे. परंतु कधी कधी बातमी कळल्या कळल्या तुम्ही विचारता त्याच्या मागची, आता मी तरी राज्याचा उपमुख्यमंत्री, मी त्याच्यात थोडे अधिकच्या आता गाडीत बसल्यानंतर माहिती घेतो बाबा नक्की काय झालंय, कसं झालंय. परंतु असे अनेक लोक मुंबईमध्ये आहेत, आमच्या पण बघण्यात आहेत की ते मुंबईमध्ये राहतात, परंतु दुर्दैवाने आज